जामुन खाए और मेरे से बोले मेजर साहब वो सामने हैंडपंप है, जाता हूँ पानी पी कर आता हूँ। जो गए तो वापस ही नहीं आए। उनके इस शानदार आइडिया से हमने सबक लिया और एक जामुन खा के 21 का पेमेंट दिया। आप दूसरे दिन फिर मिले, बोले मेजर साहब सलाम। बोला सलाम, बोले जामुन खाएंगे? बोला जरूर खाएंगे, लेकिन पाणी पिणे हम जाएंगे। आपल्या भारतात इंग्रज आले, सोन्याची चिडिया होती आपलं भारत, सारं लुटून नेलं, तरी पण आपण हिमतीवर आहोत. आज भी सारे वर्ल्ड आपल्याकडं आश्चर्यानं पाहत आहे आपली प्रगती. असो हा भाग वेगळा. तर इंग्रज आपल्या भारतात 150 ते पावणे 200 वर्ष राहून गेले आणि अजून पण ते येतात. पण आपण त्याला पर्यटक टुरिस्ट असं म्हणतो. अर्ध्या मीटरची चड्डी घालून पूर्ण भारतात घोंगडे फिरतात, ते आपण त्याला अजून बी आश्चर्यानं पाहतो. असाच एक इंग्रज आला होता आणि एक एक्झिबिशन होतं आणि स्वीट मार्ट माझ्याकडे होतं आणि मी आणि माझा एक मित्र स्वीट मार्ट आणि तो फिरत फिरत आमच्या स्वीट मार्ट जवळ आला. तर तिथे जिलेबी ठेवली होती, ताजी लाल लाल जिलेबी, पण त्याला नाव माहित नव्हतं. मग तो म्हणला व्हॉट इज धिस, व्हॉट इज धिस. आता मी 10-4 वेळा नापास. मी म्हणलं धिस इज अ जिलेबी. मग तो म्हणला व्हॉट ब्लडी जिलेबी, टेल मी इन डिटेल, म्हणजे मला सविस्तर सांग. माझा मित्र थोडा हुशार आहे. तो म्हणला थांबा मेजर साहेब मी सांगतो ह्याला. तो पुढे आला, दिस इज अ स्वीट राऊंड. त्याला ह्याच्या भाषेत आपल्या आजोबा पंजोबा जसं सांगितलं ना त्या भाषेत सांगतो. दिस इज अ स्वीट राऊंड, राऊंड अँड फुल स्टॉप. त्याला मी कळलं. पुन्हा एक पुढं होतं दही कर्ड, पांढरं शिपट एका पातेल्यामध्ये त्याचं दह्यावर मन गेलं. पण नाव व्हॉट इज धिस,